हिरण्यकशिपुर्वाच 12वा श्लोक. व्यक्तं त्वं मर्तुकामोऽसि योतिमात्रं विकत्ससे मुमूर्षूणां हि मंदात्मन् ननुस्युर्विप्लवा गिरः. हिरण्यकशिपुनी प्रल्हादाला विचारलं, कोणाच्या बळावर तू बोलतो आहेस? प्रल्हाद म्हणाला, सर्व जगाला ज्याचं बळ आहे राजा, तुम्हालाही ज्याचं बळ आहे, मलाही ज्याचं बळ आहे, त्याच्या जीवावर मी बोलतोय. हिरण्यकशिपू म्हणाला, अरे मंदबुद्धी, तुझ्या बरळण्याची हद्द झाली. तू मरण्याची इच्छा करतो आहेस, पण ज्याचं मरण जवळ आलेलं आहे तो अशी बडबड करतो. अरे माझ्याशिवाय जगाचा स्वामी कोणी आहे का? तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू जर सर्वत्र आहे, मग या खांबात का दिसत नाही? व्यर्थ बडबड करणाऱ्या तुझं मी डोकं उडवतो, थांब. ज्याच्यावर तुझा भरवसा आहे तो हरी तुझं रक्षण करू दे. मग तो महादैत्य अत्यंत बलवान असलेला वेडवाकडं बोलून प्रल्हादाला त्रास देऊ लागला. हातामध्ये खड्ग घेऊन सिंहासनावरून त्यांनी उडी मारली आणि अत्यंत जोराने तेथील एका खांबावर ठोसा मारला. खांबातून आवाज आला ब्रह्मकटाह फुटल्याचा. नारळ आणला नसेल, नाही आणलाय का? तदैव तस्मिन्निनदोति भीषणो बभूव एनांडकटाहमस्फुटत् यं वै सुधिष्ण्योपगतं त्वजादयः श्रुत्वा स्वधामाप्ययमंगमनिदे. त्या खांबातून महाभयंकर आवाज येऊ लागला. जणू काही ब्रह्मांडच फुटला आहे की काय असं वाटू लागलं. सत्यलोकापर्यंत तो आवाज पोहोचला. ब्रह्मदेवादिकांना सुद्धा वाटलं की प्रलय होऊ लागला. प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकशिपुनी जेव्हा जोरात उडी मारली, तेव्हा भयाने थरका पडून देणारा तो अद्भुत आणि अपूर्व आवाज त्यांनी ऐकला. पण त्या सभेमध्ये आवाज करणारा कोण आहे त्याला दिसलं नाही. खांबामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे भक्ताचं वचन खरं करण्याकरता. नारळधरा, मी श्लोक म्हटल्यानंतर फोडा, कळलं का? आणलाय का? सत्यं विधातुं निजभृत्य भाषितं व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे न फोडा यण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्रीकृष्ण गोविंद. हे नाथ नारायण नरसिंह भगवान की जय. प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्याकरता सर्वत्र आपण आहोत हे दाखवण्याकरता त्या खांबातून आश्चर्यकारक रूप धारण करून भगवान प्रगट झाले. ते रूप सिंहाचंही नव्हतं आणि मनुष्याचंही नव्हतं, मिश्र होतं. हिरण्यकशिपू जेव्हा आवाज काढणाऱ्याचा शोध घेऊ लागला,
तेव्हा खांबातून प्रगट झालेल्या अद्भुत प्राण्याला त्यांनी पाहिलं. विचार करू लागला की अरे हा तर प्राणी नाही आणि मनुष्यही नाही. तोच त्याच्या समोर नरसिंह भगवान उभे राहिले. नरसिंहाचं रूप अतिशय भयानक होतं. तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक डोळे होते. जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होती. दाढा अतिशय विक्राळ होत्या. तलवारीप्रमाणे चमकणारी, सुरीप्रमाणे धारदार तीक्ष्ण जीभ होती. भिवया उंचावल्यामुळं मुख अधिकच दारुण दिसत होतं. कान वरच्या बाजूला ताठ दिसत होते. नाक फुगवलेलं होतं. तोंड गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होतं. फाकलेल्या जबड्यामुळे भयानकता फारच वाढली होती. ते प्रचंड विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करत होतं. मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती. छाती रुंद आणि कंबर बारीक होती. चंद्रकिरणाप्रमाणे असणारे शुभ्र केस सर्व शरीरावर चमकत होते. चारी बाजूला शेकडो हात होते. नख हीच आयुध होती. उग्र नरसिंहाच्या जवळपास फिरकणं सुद्धा अशक्य होतं. त्यांनी आपल्या चक्रादी हत्यारांनी दैत्य दानवांना पळवून लावलं. हिरण्यकशिपूला वाटलं की मला मारण्याकरता भगवंतानीच हे रूप धारण केलं आहे. परंतु याच्या चालीनं माझं काय वाकडं होणार आहे. म्हणून हातामध्ये गदा घेऊन तो नरसिंहावर तुटून पडला. पण आगीमध्ये जसा पतंग अदृश्य होतो तसा भगवंताच्या तेजामध्ये हिरण्यकशिपू अदृश्य झाला. अतिशय क्रोधाने त्यांनी हल्ला करून गदा जोराने फिरवून नरसिंहावर प्रहार केला. गरुड जसा सापाला पकडतो तसं नरसिंहाने हिरण्यकशिपूला पकडलं. हातामध्ये त्याला खेळवू लागले. गारुडाच्या हातातून साप खेळवताना कधीतरी साप सुटतो तसं तो सुटला. लोकपाल सगळे, देव सगळे ढगामध्ये लपून हे युद्ध पाहत होते. हातामध्ये सुटल्यानंतर नरसिंहाला वाटलं की हा घाबरून सुटला आहे. हिरण्यकशिपूला वाटलं की नरसिंहाने आपल्याला सोडून दिले. म्हणून ढाल तलवार घेऊन युद्धासाठी तो पुन्हा जाऊन भिडला. ढाल तलवारीचे असे काही पवित्रे बदलू लागला की त्याच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू नये. त्याचं ते युद्ध पाहून भगवान मोठ्यांदा हसले. हिरण्यकशिपूने डोळे मिटले. सापाने उंदराला पकडावं तसं नरसिंह भगवंताने वेगाने झडप घालून त्याला पकडलं. ज्याच्या अंगावर वज्राच्या आघातानेही खरचटलं नव्हतं तो दैत्य त्यांच्या हातातून सुटण्याकरता धडपड करू लागला. भगवान त्याला दरवाजामध्ये घेऊन गेले. त्याला मांडीवर झोपवला. नखानी त्याला असं फाडलं की गरुडाने विषारी सापाला फाडावं. त्यावेळी भगवंताच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्याकडे पाहवत नव्हतं. जिभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडा ते चाटीत होते. पोट फाडताना उडलेल्या रक्ताच्या चिळकांड्याने त्यांचे तोंड आणि आयाळ लाल झाली होती. हत्तीला मारून त्याच्या आतड्याची माळ गळ्यामध्ये घातलेल्या सिंहाप्रमाणे ते दिसत होते. आपल्या तीक्ष्ण नखाने हिरण्यकशिपूचं पोट फाडून टाकलं. हजारो दैत्य अंगावर धावून आले. शस्त्रांनी प्रहार करू लागले. पण हजारो हात असलेल्या नरसिंहानी त्यांना लाथांनी, नखरूपी शस्त्रांनी मारून टाकलं. नरसिंहाच्या आयाळीच्या फटकाऱ्याने आकाशातले मेघ विखुरले गेले.
डोळ्यातील तेजाने सूर्यादी ग्रहाचं तेज फिकं पडलं. श्वासातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्याने समुद्रामध्ये लाटा उसळू लागल्या. त्यांच्या सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चित्कार करू लागले. नरसिंह भगवंताच्या आयाळ्याला धडकून देवाची विमानं अस्ताव्यस्त झाली. स्वर्ग डळमळू लागला. आपटलेल्या पायामुळे भूमीवर भूकंप होऊ लागला. वेगाने पर्वत उडू लागले. तेजामुळे आकाश दिशा दिशनाशा झाल्या. भगवंताशी सामना करेल असा कोणीही नव्हता. भगवंताचा क्रोध वाढत गेला. हिरण्यकश्यपूचं प्रेत फेकून दिलं आणि राजसभेमध्ये जाऊन उंच सिंहासनावर विराजमान झाले. त्यांचं अत्यंत तेजस्वी, क्रुद्ध, भयंकर असं रूप पाहिल्यानंतर जवळ कोणी जाईना. स्वर्गातील देवांनाही आनंदाची बातमी समजली की हिरण्यकश्यपू भगवान नरसिंहाकडून मारला गेला. ते आनंदित झाले आणि वारंवार पुष्पवर्षाव करू लागले. भगवान नरसिंह महाराज की जय. आकाशामध्ये एकच गर्दी झाली विमानांची. देवानी ढोल नगारे ताशे वाजवू लागले. गंधर्व गाऊ लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. ब्रह्मदेव, इंद्र, शंकर सगळे पार्षद, किंपुरुष, वेताळ, सिद्ध, किन्नर त्या ठिकाणी आले आणि लांबूनच नरसिंहाची स्तुती करायला. जवळ जायचं काही धाडस होईना कोणाचं. ब्रह्मदेवानी प्रार्थना केली, रुद्रानी प्रार्थना केली, इंद्रानी केली, ऋषींनी केली, पितरांनी केली, सिद्धांनी केली, विद्याधरांनी केली, नागांनी केली. मनु, प्रजापती, गंधर्व, चारण, यक्ष, किंपुरुष, वैतालिक, किन्नर सगळ्यांनी प्रार्थना केली की देवा आपलं रूप शांत करा. कृपाळूपणे आपण याचा उद्धार करण्याकरता वध केला आहे. आता राग कशा करता. नारद म्हणतात नरसिंहाच्या जवळपास सुद्धा कोणी जाईनात. मग देवानी लक्ष्मीला पाठवलं. तीही घाबरली. त्याच्याजवळ जाऊ शकली नाही. कारण लक्ष्मीने सुद्धा असं अपूर्व रूप कधी पाहिलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं. ती जवळ जाईना. कारण नवऱ्याचा राग काय आहे हे बायकोला जास्त माहीत असतं. म्हणून ब्रह्मदेवानी आपल्याजवळ उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले, प्रल्हादा, तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते. आता तूच त्यांच्याजवळ जा आणि त्यांना शांत कर. प्रल्हाद घाबरला नाही. ठीक आहे म्हणला. सावकाश भगवंताच्या जवळ गेला आणि हात जोडून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आपल्या चरणावर पडलेल्या त्या बाळाला पाहून भगवंताचं हृदय दयेनं कळवळलं आणि अभयदान देणारं आपलं करकमल त्यांनी प्रल्हादाच्या डोक्यावर ठेवलं. त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचं सगळं पाप धुवून गेलं. या जन्मात तर त्यांनी काही पाप केलं नव्हतं, पण जन्मोजन्मीचं जे काही असेल शिल्लक त्याला परमतत्वाचा साक्षात्कार झाला. भगवंताच्या हाताचा स्पर्श झाल्यावर परतत्वाचा साक्षात्कार होईलच ना, दुसरं काय होणार. भगवंताचं चरणकमल त्यांनी आपल्या हृदयावर धारण केलं. त्या चरणकमलाच्या स्पर्शाने अंग अंग पुलकित झालं. हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. भावपूर्ण हृदयाने अनिमिष नेत्राने भगवंताकडे पाहत राहिला. भावसमाधीमध्ये जणू एकाग्र झाला
आणि प्रल्हादानी भगवंताची स्तुती केली. ब्रह्मादयः सुरगणा मुनयोऽथ सिद्धाः सत्त्वैकतानमतयो वचाहैः नाराधितुं पुरुगणैरधुनापि पिप्रुः किं तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजातेः. प्रल्हादानी नरसिंहाची स्तुती केली. ब्रह्मदेवादिक देवसुद्धा आपल्या गुणांचं गायन करून आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत. आणि मी तर असुर कुळामध्ये जन्माला आलेला सामान्य बालक, माझ्याकडून आपण शांत कसे व्हाल. देवा, मला तर असं वाटतं की धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग हे सगळे गुण भगवंताला संतुष्ट करण्याला पुरेसे नाहीत. पण भक्तीनं मात्र आपण प्रसन्न होता. गजेंद्रासारख्या पशुवर आपण संतुष्ट झालात. माझ्या समजुतीप्रमाणे 12 गुणांनी युक्त असलेला ब्राह्मण सुद्धा चरणकमलाशी विन्मुख असेल आणि चांडाळांनी हे सगळे जर देवाला अर्पण केले असतील तर तो चांडाळ श्रेष्ठ आहे. तो आपल्या कुळाला पवित्र करतो, पण मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण मात्र करू शकत नाही. हे सर्वशक्तिमान प्रभू, आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच आपण परिपूर्ण आहात. भगवंताचा जो सन्मान करतो तोच भगवंताला प्राप्त करतो. म्हणून देवा, माझ्या बुद्धीनुसार मी भगवंताचा महिमा वर्णन करत आहे. भगवंताचा महिमा गायल्यामुळं जीव संसार चक्रातून मुक्त होतो. आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. ब्रह्मदेवादी देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत. आम्हा दैत्याप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत. म्हणून देवा, आपण अवतार ग्रहण करून जगाचं कल्याण करता, अनेक प्रकारच्या लीला करता. आपण असुराला मारलत, आता क्रोध शांत करा. विंचू, साप यांना मारल्यामुळे सज्जन सुद्धा सुखी होतात. मग दैत्याला मारल्यावर सगळे लोक सुखी झालेले आहेत. आपला राग कशा करता? सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत. नरसिंहदेवा, भयापासून मुक्त होण्याकरता भक्तजन आपल्या स्वरूपाचं स्मरण करतील. आपलं मुख अत्यंत भयानक आहे. जीभ लवलवत आहे, डोळे सूर्यासारखे आहेत, भुवया उंचावलेले आहेत, दाढा तीक्ष्ण आहेत, आतड्याची माळ रक्ताने माखलेली आपल्या गळ्यात आहे, भाल्याच्या टोकाप्रमाणे उंच असलेले कान उभे आहेत आणि दिग्गजांना भयभीत करणारा आपला सिंहनाद आहे. शत्रूला फाडणारी आपली नखं पाहून देवा मी नाही घाबरलो. मी घाबरलो आहे ते संसारामध्ये भरडला गेल्यामुळे. संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण प्रल्हाद लहान आहे, त्याला संसार कुठला, नवरा बायको असा अर्थ नाही. संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी दैत्ययोनीमध्ये फेकला गेलो. आपल्या चरणापाशी मी आलो आहे. देवा, मला आपण केव्हा बोलवाल? ज्या ज्या योनीमध्ये मी गेलो त्या त्या योनीमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनाचा संयोग या दुःखरूप अग्नीमध्ये होरपळत राहिलो. ते नाहीसं करण्याचं जे औषध आहे तेही दुःखरूपच आहे. म्हणून ज्या योगे मी आपली सेवा करू शकेन ते साधन मला सांगा. भगवान, तुम्ही आम्हाला प्रिय आहात, आमचे सुहृद आहात, आमचं दैवत आहात.
मी या संसार सागरातून पलीकडे जाऊ इच्छितो. त्या देवा आमची उपेक्षा करू नका, आमचं रक्षण का, आम्हाला संसार सागरातून पार न्या. अशा प्रकारे प्रल्हादानी भगवान नरसिंहाची खूप प्रार्थना केली आणि राज्य मागितलं नाही, काही मागितलं नाही. संसार सागरातून आम्हाला पलीकडे न्या. संसारातलं जे सुख आहे ते आम्हाला नको. तेव्हा आपण माझ्या पित्याला मारलं याचा मला राग नको, राग नाही, कारण पिता आपल्या हातून मरण पावल्यामुळे मुक्त झाला. तेव्हा देवा, विषयभोगामध्ये माझं मन नाही, आपली भक्ती मला पाहिजे. आपला प्रसादरूप जो हात आहे तो माझ्या मस्तकावर आपण ठेवला आहे, दुसरं मला काय पाहिजे. तेव्हा देवा, संसार ही अंधकारमय विहीर आहे, त्यामध्ये कालरूप सर्प डसण्याकरता तयार असतो, त्यामध्ये मी पडलो आहे. देवर्षी नारदानी मला उपदेश करून त्यातून वाचवलं. माझ्या पित्याने मला मारण्याकरता हातामध्ये खड्ग घेतलं आणि वडील माझे म्हणाले, जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवेल. थांब, मी तुझं डोकं उडवतो. त्यावेळी आपण मला वाचवण्याकरता प्रगट झालात, माझ्या प्राणाचं रक्षण केलं, माझ्या पित्याचा वध केलात. देवा, मला असं वाटतं की सनकादिक ऋषींचं वचन, दिलेलं वचन सत्य करण्याकरता आपण प्रगट झाला. संपूर्ण जगामध्ये आपण एकमेव आहात. जगाची उत्पत्ती स्थिती लय आपणही करता. तेव्हा देवा, हे जगत आणि आपला मूळ रूप एकच आहे. संपूर्ण विश्व आपल्यामध्ये स्थित आहे. आपल्याच नाभिकमलातून ब्रह्मांड उत्पन्न झालं, ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि त्यांनी विश्वाची रचना केली. ब्रह्मदेवाला स्वतः कुठून निर्माण झालो हे कळलं नाही. पुष्कळ काळ त्यांनी तीव्र तपश्चर्या केली, तेव्हा त्याचं हृदय शुद्ध झालं आणि मग त्याच्यापुढे आपण विराट स्वरूप धारण केलं. आपण मधु आणि कैटभ नावाचे राक्षस नष्ट केले. ते बलाढ्य होते, त्यांनी वेद चोरून नेले होते. त्यावेळी हयग्रीव अवतार धारण करून आपण त्यांना मारलं. आपण अनेक अवतार घेतले. 3 युगामध्ये आपण आहात आणि 4थ्या कलियुगामध्ये गुप्त आहात, म्हणून आपल्याला त्रियुग असं म्हणतात. हे अच्युता, माझी जीभ मला अन्नाकडे ओढते आहे, जननेंद्रिय स्त्रीकडे ओढतं आहे, त्वचा स्पर्शाकडे ओढते आहे, पोट भोजनाकडे, कान शब्दाकडे, नासिका गंधाकडे आणि चंचल डोळे रूपाकडे मला ओढत आहेत, खेचत आहेत. म्हणून त्यापासून मला मुक्त करा. सगळ्याच प्राण्यांना त्यातून आपण पलीकडे न्या. परमात्मन, आम्ही आपले प्रिय भक्त आहोत, आमच्यावर कृपा करा. प्रल्हादाची स्तुती 42 श्लोकाची आहे. हे सांगायला 4 महिने सुद्धा पुरायचे नाहीत, लक्षात ठेवा. देवा, मुनी तर आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनामध्ये जाऊन मौनव्रत धारण करतात, पण दुसऱ्याच्या भल्याकरता काही करत नाही. मी या सगळ्या जगातल्या असह्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही. तेव्हा देवा, संसार म्हणजे दुःखच्या दुःख आहे. अज्ञानी लोक दुःख भोगून सुद्धा विषयभोगाने तृप्त होत नाहीत. त्या सर्वांना आपण मुक्त करा. तेव्हा वाणीनं ज्याचं वर्णन करता येत नाही ते आपण आहात. हे परमपूज्य भगवंता, आपल्याला नमस्कार असो. ही सगळी नमस्कार, स्तुती, कर्मसमर्पण, सेवा
चरणकमलाचं चिंतन, लीलाकथांचं श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंग आहेत. या सेवेशिवाय भक्ती कशी प्राप्त होईल? नारद म्हणाले, भगवंताच्या गुणाचं भक्त प्रल्हादांनी अशा प्रकारे वर्णन केलं. 42 श्लोकाचं वर्णन आहे. भगवान म्हणाले, श्री भगवानुवाच प्रल्हाद भद्र भद्रन्ते प्रीतोऽहं ते सुरोत्तम वरं वृणीष्वाभिमतं कामपूरोऽस्म्यहं नृणाम्. भगवान प्रसन्न झाले की एवढ्या लहान मुलांनी काही मागू नये. ध्रुव थोडा अज्ञानी होता म्हणून आढळपद मागितलं. मागणं त्याला पश्चाताप झाला की अरे भगवान प्रसन्न झाले, भक्ती मागायला पाहिजे होती. बाळ प्रल्हादा, तुझं कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. दैत्य शब्द आपण समजतो इतका वाईट नाही. दितीचा मुलगा तो दैत्य. पण दैत्य म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर अकराळ विकराळ अशी जी प्रतिमा उभारते. आता प्रल्हाद दैत्यच आहे म्हणून वाईट आहे का? बलिराजाही दैत्यच होता, वाईट आहे का? मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छा असेल ते माग. जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझं दर्शन होत नाही. आणि प्रल्हादा, माझं दर्शन झाल्यावर दुःख करायचं कारण नाही. मी सर्वांचे मनोरथ पूर्ण करणार आहे. म्हणून मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न साधू लोक करतात. नारद म्हणाले, असुर कुळाचा भूषण असलेला प्रल्हाद भगवंताचा अनन्य भक्त होता. म्हणून वर माग म्हणून प्रलोभन दाखवलं तरी सुद्धा वर मागितला नाही. नारद म्हणतात, भक्तियोगस्य तत्सर्वं अंतरायातयार्भकः मन्यमानो ऋषिकेशं स्मयमान उवाचः. वयाने लहान असून सुद्धा प्रल्हादांनी जाणलं की कोणतेही वर मागितले तर भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत, म्हणून त्यांनी मागितलं नाही. प्रल्हाद म्हणाला, देवा, मां प्रलोभयेत् पत्यासक्तं कामेषु तैर्वरैः तत्संगभीतो निर्विण्णो मुमुक्षस्त्वामुपाश्रितः. मी जन्मताच देवा विषयभोगामध्ये आसक्त झालेला आहे. मग पुन्हा मला या वराच्या लोभात पाडू नका. या सगळ्या विषयभोगाला घाबरून वीट येऊन मुक्तीच्या इच्छेनं मी आपल्याला शरण आलो आहे. विषयभोगाकरता शरण आलो नाही. भगवन, माझ्यामध्ये भक्ताची लक्षणं आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्याकरता आपण वरदान मागा म्हणून सांगितलं काय? मला परीक्षा घ्याकरता माझी हा काय मागतोय? हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिक मजबूत करणारे आहेत. जन्ममृत्यूचे कारण आहेत आणि ते मला माग म्हणताय. परीक्षा पाहण्याशिवाय याचं दुसरं काही कारण नाही देवा. आपण दयाळू आहात. आणि यस्त आशिष आशास्ते न सभृत्यस्स वै वणिक. जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो तो सेवक नाही, व्यापारी आहे. सेवेच्या बदल्यामध्ये पगार मागतोय, मला हे दे, मला ते दे, मला ते दे. आपण देवाला रुद्र म्हणतो ना, त्याचे 2 भाग आहेत, चमक आणि नमक. त्या चमकमध्ये च च आणि हे दे आणि हे दे आणि हे दे 100-200 यादी येतात. सकाम आहे ते. जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करू इच्छितो तो सेवक नव्हे, तो व्यापारी आहे.
व्यापारी काय करतो, माल देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेतो. तसं तुला सेवा दिली आणि त्याच्या बदल्यात वर घेतला, अरे मग व्यापारी झालो मी. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा, देवा काही नको तुझं, चल. अहो निदान ऋषीमुनींनी मोक्ष मागितला. आमचे तुकाराम महाराज म्हणतोय, मोक्ष सुखा हाणू लाथा. जन्माला मरणाला भी पुन्हा पुन्हा जन्माला घालचं मिळेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा. सगळे गर्भवासाला घाबरत आहेत आणि आमचे तुकाराम महाराज म्हणतायत, खुशाल गर्भवासी, चल तुझी भक्ती देवी झालं. देवा त्याच्यावर सत्ता गाजवण्याकरता त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामी नव्हे. तुही स्वामी नाही, मी सेवक नाही. मी आपला निष्काम सेवक आहे. यदि राशीष मे कामान वरांस्त्वं वरदर्शभ कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम. मी आपला निष्काम सेवक आहे. आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. राजा आणि सेवक याचा कारणपरत्वे जसा स्वामी सेवक असा संबंध असतो तसा तुमचा माझा नाही. त्या वरामध्ये, वर देणाऱ्यामध्ये शिरोमणी असलेल्या भगवंता, मी जर माझ्या हृदयामध्ये मी जर तुम्हाला वर मागायचं असेल तर काय मागतो, कामानां हृदय संरोहम. माझ्या हृदयामध्ये कधीही कामना निर्माण होऊ देऊ नकोस. असा जगात कोणीच वर मागितलं नाही. तुला काही मागावं ही इच्छाच माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नको, हाच वर दे मला, चल. माझ्या हृदयामध्ये कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये. हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय झाला की इंद्रिय, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, लक्ष्मी, तेज, स्मृती, सत्य सगळं नष्ट होतं. तेव्हा हे भगवंता, मनुष्य ज्यावेळी मनामध्ये घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो तेव्हाच त्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून हे नरसिंह भगवंता, नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरेरद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने. आपणा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले उदार स्वतः परब्रह्म परमात्मा अद्भुत नरसिंह रूपधारी हरीच्या चरणाला मी नमस्कार करतो. नरसिंह भगवान की जय. प्रल्हादाचं वचन ऐकून भगवान संतुष्ट झाले. नरसिंह म्हणाले, नैकान्तिनो मे मयि जात्विहाशिष आशासते मूत्रचये भवद्विधाः अथापि मन्वन्तरमेतदत्र दैत्येश्वराणाम् अनुभुंश्व भोगान्. नरसिंह म्हणाले, प्रल्हादा, तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त इहलोकातल्याच काय परलोकातल्याही कुठल्याही भोगाची इच्छा करत नाहीत. तू काहीही मागितलं नाहीस तरी तुला मी सगळं देणार आहे. न मागे तयाची रमा होय दासी. एक मन्वंतरपर्यंत तू दैत्याचा अधिपती होऊन सगळे विषय भोग. सगळ्यांच्या हृदयामध्ये मी ईश्वर एकटाच आहे. त्या माझी तू हृदयामध्ये स्थापना कर. तुला प्रिय असणाऱ्या माझ्या कथा ऐकत ऐकत माझी आराधना कर आणि आपल्या प्रारब्ध कर्माचा क्षय कर. भोगाच्या द्वारे पुण्यकर्माचं फळ संपव. निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश कर. इहलोकामध्ये परलोकामध्ये कीर्ती गाजव.
आणि योग्य वेळी शरीराचा त्याग करून बंधनातून मुक्त होऊन मग तू माझ्याकडे येशील. तू केलेल्या माझ्या या स्तुतीचं जो मनुष्य संकीर्तन करेल, माझं तुझं स्मरण करेल, तो सुद्धा मुक्त होईल. प्रल्हाद म्हणाला, देवा, आपण न मागता इतके वर दिलेत, आता एक वर मागतो. म्हणजे वरम वरय एतत्ते वरदेशान् महेश्वर यदनिंदत पिता मे त्वाम अविद्वांस्तेज ऐश्वरम. देवा, आपल्याकडे आणखी एक वर मी मागतो. आपलं स्वरूप माझ्या पित्याने न जाणता आपली निंदा केली. या विष्णूने आपल्या भावाला मारले अशा खोट्या कल्पनेनं माझ्या वडिलांना क्रोध आवरता आला नाही, म्हणून त्यांनी आपला भक्त असल्याकारणाने माझ्याशीही द्रोह केला. तरी सुद्धा आपली दृष्टी पडताच ते पवित्र झाले असले तरी मी आपल्याला प्रार्थना करतो की सहज नाश न पावणाऱ्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध होत, नरकात जाऊ नये. देवा, तुमची फार निंदा केली त्यांनी. भगवान म्हणाले, अरे वेडायस काय? त्रिसप्तभिः पिता पूतः पितृभिः सहते नघ यत्साधोस्य ग्रहे जातो भवान वै कुलपावनः. हे निष्पाप प्रल्हादा, कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र ज्या कुळामध्ये जन्माला आला आहे, त्यातील तुझे वडील 21 पिढ्यातील पित्रासह पवित्र झाले. अरे, ज्या कुळामध्ये तुझ्यासारखा भगवत भक्त जन्माला आला आहे त्यातला कोणी अधोगतीला जाईल का? माझे शांत, समदर्शी, सदाचारी भक्त जेथे निवास करतात तिथे पापाची खाण असली तरी सुद्धा ते पवित्र होतात. माझ्या भक्तिभावामुळे ज्याच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत ते लहान मोठ्या कोणत्याही प्राणाला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये आत्मभाव निर्माण झालेला असतो. प्रल्हादा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सुद्धा माझे भक्त होतील, कारण सगळ्या भक्तांचा तू आदर्श आहेस. अरे, माझा स्पर्श झाल्यामुळे तुझे वडील पवित्र झाले आहेत. माझ्या हातून मरण पावले ना, तू त्याची अंत्येष्टी कर. तुझ्यासारख्या मुलामुळे त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल. वत्सा, तू आपल्या पित्याच्या गादीवर बस. वेदज्ञ मुनींच्या आज्ञेनुसार राज्य कर, सगळी कर्म कर. माझ्या ठिकाणी मन ठेव, मला शरण ये. नारद म्हणतात, युधिष्ठिरा, भगवंताच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने पित्याचे क्रियाकर्म केले आणि सर्व ब्राह्मणांनी त्याला अभिषेक केला, राज्याभिषेक केला. मग ब्रह्मदेव म्हणाले, देवा, हा पापी दैत्य फार त्रास देत होता, आपण त्याला मारले, ही गोष्ट फार चांगली झाली. मीच याला वर दिला होता, माझ्या सृष्टीतील कोणताच प्राणी तुझा वध करू शकणार नाही, म्हणून तो उन्मत्त झाला होता. सगळ्या वेदविधीचा याने उच्छाद केला होता. याचा पुत्र परम भागवत आणि शुद्ध हृदय बाळ प्रल्हाद याला आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, हे याचं सौभाग्य आहे. तो आता आपल्याला शरण आला आहे, ही सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे. देवा, जो कोणी एकाग्र मानाने आपल्या नरसिंह रूपाचं ध्यान करील त्याला हे रूप सर्व भयापासून वाचवील. एवढंच काय, मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासून सुद्धा वाचवेल. नरसिंह म्हणाले, मैवम सुवरो सुराणांते
प्रदेय पद्मसंभव वरः क्रूर निसर्गाणाम अहीनाम अमृतम यथा. नरसिंह भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, यापुढे दैत्यांना असा वर देऊ नका. तुम्ही भानगडी करायच्या ना आम्ही निस्तरायच्या. जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर देणं म्हणजे सापाला अमृत पाजण्यासारखं आहे. त्यानंतर प्रल्हादाने ब्रह्मदेव, शंकर, प्रजापती देवांची पूजा केली, नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने शुक्राचार्य इत्यादी मुनीसह प्रल्हादाला दैत्यांचा अधिपती म्हणून नेमलं. प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वाद दिले. प्रल्हादाने सर्वांचे सत्कार केले आणि ब्रह्मदेवादिक देव आपल्या लोकी निघून गेले. ते दोन्ही जय विजय भगवंताचे सेवक दितीचे पुत्र झाले होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. वैरभावाने त्यांनी भगवंताला हृदयामध्ये सतत स्मरण केलं म्हणून ते मुक्त झाले. ऋषीने दिलेल्या शापामुळे ते पुन्हा रावण कुंभकर्ण झाले दुसऱ्या जन्मामध्ये, आणि भगवान रामानी त्याचा अंत केला. रामाच्या बाणाने त्यांचं हृदय विदीर्ण केलं आणि पडल्या पडल्या पूर्वजन्मीच्या भगवंताचे स्मरण करीत करीत त्यांनी शरीर सोडलं. युधिष्ठिरा, तेच आता या युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्राच्या रूपाने जन्माला आले आहेत. त्यांनी भगवंताशी वैरभाव ठेवल्यामुळं तुझ्या समोरच ते सामावून गेले दोघेही. आता त्यांना मारलं भगवंतानी. गांधील माशीने पकडलेली आळी भीतीमुळं तिच्यासारखीच होती. तसं कृष्णाशी शत्रुत्व करणारे राजे अंतसमयी त्यांचं स्मरण केल्यामुळे पापापासून मुक्त होऊन तद्रूप झाले. मग भगवंताचे शत्रू जर मुक्त होतात तर भक्त भेदभाव विरहित अनन्य भक्तीनं भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतील. यात नवल काय? शिशुपालादी राजेसुद्धा भगवंताच्या वैरभावनेनं अनन्य चिंतन केल्यामुळं सारूप्य मुक्तीला प्राप्त झाले. सारूप्य म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. तू मला विचारलं होतंस की भगवंताचं शत्रुत्व करणाऱ्या शिशुपालाला स्वरूपता मुक्ती कशी मिळाली, म्हणून त्याच्याकरता तुला हे अवतार चरित्र सांगितलं. या प्रसंगामध्ये भगवंताचा परमभक्त प्रल्हाद याचं चरित्र, भक्ती, ज्ञान, वैराग्य, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, श्रीहरीचं यथार्थ वर्णन, दिव्य गुण, लीला, देव आणि दैत्य यांच्या उच्चनीच पदामध्ये होणारं परिवर्तन, या सगळ्याचं निरूपण या आख्यानामध्ये मी तुला केलेलं आहे. ज्याच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होते त्या भागवत धर्माचं सुद्धा वर्णन मी आख्यानामध्ये केलेलं आहे. अशा पवित्र आख्यानाचं जो कोणी श्रद्धेनं कीर्तन किंवा श्रवण करतो तो कर्मबंधापासून मुक्त होतो. एकाग्र मनाने हे आख्यान जो वाचतो प्रल्हादाचं, त्याला भगवंताचं अभयपद वैकुंठ याची प्राप्ती होती. तेव्हा प्रल्हादाबद्दल म्हणाले युधिष्ठिर की काय भाग्य आहे प्रल्हादाचं. इथे भगवान म्हणतात, अरे प्रल्हादाचं कुठलं आलंय, तुमचं भाग्य त्याच्यापेक्षा मोठं आहे. कारण जे जवळ आहे त्याची किंमत नसते. यूयं नृलोके बत भूरी भागा
लोकं पुनानामुनयोऽभियन्ति येषां ग्रहाणावसतीति साक्षात् गूढं परं ब्रह्म मनुष्यलिंगम. पांडवानो, मनुष्य लोकामध्ये तुमचं भाग्य मोठं आहे, कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्य रूपाने गुप्त निवास करत आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषी मुनी त्याचं दर्शन घेण्याकरता तुमच्या घरी येतात. महापुरुष नेहमी ज्याच्या शोधात असतात तो मायालेश विरहित परमशांत परमानंदानुभव स्वरूप परब्रह्म असा भगवान श्रीकृष्ण आहे. तुमचं प्रिय, हितैषी, मामे भाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा सगळं तोच आहे. शंकर ब्रह्मदेव सुद्धा बुद्धीपणाला लावून ज्याचं वर्णन करू शकत नाहीत, त्याची आम्ही मौन, भक्ती, संयम यांनी पूजा करतो. तो भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न हो. युधिष्ठिर हा कृष्णापेक्षा मोठा असल्यामुळं वयाने कृष्णाला भगवान तो आहे, ईश्वर आहे मानतच नव्हता ना. म्हणून नारदांनी कान पिळले. अरे प्रल्हादापेक्षा तुमचं भाग्य मोठं आहे, तुमच्या घरी पाणी भरतोय देव. यानंतर पुन्हा इथे मयासुराची कथा आलेली आहे. राजाने विचारलं, नारद मुने, मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये रुद्रदेवाचं यश नष्ट केलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने म्हणजे परमात्म्याने, इथे कृष्ण शब्दाचा अर्थ कृष्ण अवतार नाही, कशा प्रकारे यशाचं रक्षण केलं. नारद म्हणाले, पांडवाचं रक्षण कौरवापासून केलं आणि प्रल्हादाचं रक्षण हिरण्यकशिपूकडनं केलं. याच्यावरून आठवण झाली की भगवंतांनी रुद्रदेवाचं मयासुरापासून कसं रक्षण केलं. खरं नाही तर इथे मधनच कथा आली आहे, संबंध नसताना, पण टीकाकारांनी त्याचा संबंध लावला आहे. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीची आठवण होती. कळलं का? की प्रल्हादाची हिरण्यकशिपूपासून रक्षण केलं, तसं मयदानवापासून सगळ्या देवांचं रक्षण भगवंतांनी कसं केलं हे आठवल्यामुळं पुष्कळ वेळेला आपण एक ऐकताना दुसरंच आठवतं आपल्याला. हे काय मानसशास्त्र आहे. नारद उवाच निर्जिता असुरा देवैर्युध्यनेनोपबृंहितैः मायिनां परमाचार्य मयं शरणमाययुः. नारद म्हणाले, एकदा भगवान श्रीकृष्णाकडून शक्ती प्राप्त करून देवामध्ये युद्धामध्ये देवाने असुरांना जिंकलं. मग असुर मयदानवाला शरण गेले. मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड यांची 3 नगरं निर्माण केली. त्रिपुर ती इतकी विलक्षण होती की त्यांचं येणं जाणं समजून येत नव्हतं. त्याच्यामध्ये अपरिमित युद्धसामग्री होती. दैत्यांचा आणि देवांचा वैरभाव होताच. त्या विमानामध्ये बसून, त्रिपुरामध्ये बसून ते देवांचा नाश करायला लागले. सगळी प्रजा लोकपालासह शंकराला शरण गेली. प्रभो, त्रिपुरात राहणाऱ्या असुरांनी आमचा नाश करायचं ठरवलं आहे, आमचं रक्षण करा. भगवान शंकराला दया आली. भिवू नका म्हणून त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरावर सोडला. एका बाणातून अनेक बाण निघाले, आगीचे लोळ निघाले आणि ती नगरं दिसेनाशी झाली.
बाणाच्या केवळ स्पर्शाने त्या नगरातील सगळे निष्प्राण होऊन पडले. मग त्या मयासुराने त्या दैत्यांना उचलून अमृताच्या विहिरीत टाकलं. अमृताच्या रसाचा स्पर्श होताच ते सगळे असुर तेजस्वी वज्राप्रमाणे सुदृढ झाले आणि विजेच्या लोळाप्रमाणे उठून उभा राहिले. आपला संकल्प सिद्धीला न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले. भगवान विष्णूंनी मग एक युक्ती केली. भगवान विष्णू हे गाय झाले, ब्रह्मदेव वासरू झाले आणि माध्यान्ह समयी त्या नगरामध्ये गेले आणि जिथे ते अमृत होतं ते सगळं पिऊन टाकलं. त्या विहिरीचे रक्षक असलेले असुर त्या दोघांना पाहत होते, पण भगवंताच्या मायेनं मोहित झाल्यामुळे ते त्यांना रोखू शकले नाहीत. मयासुराला असं कळलं की अरे, आपण निर्माण केलेलं अमृत त्यांनी पिऊन टाकलं. त्याने विचार केला, ही दैवगती आहे. तेव्हा प्रारब्धामध्ये जे आहे ते बदलू शकत नाही आपण. आणि मग शंकराच्या द्वारा युद्धाची तयारी केली. बाण शस्त्र सगळं निर्माण केलं. युद्धसामग्रीनी सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले. धनुष्यबाण धारण केले. अभिजित नक्षत्रावर शंकराने धनुष्यावर बाण चढवला आणि तिन्ही दुर्भेद्य असलेली नगरं भस्मसात करून टाकली. म्हणून त्याला त्रिपुरारी म्हणतात. बघा, त्रिपुर निर्माण करणाऱ्या दैत्यांचा आरी म्हणजे शत्रू. सगळी नगरं भस्मसात करून टाकली. युधिष्ठिरा त्यावेळी स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची दाटी झाली. देव ऋषी पितर सिद्धेश्वर जय जयकार करू लागले. पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नाचू लागल्या, गाऊ लागल्या. अशा प्रकारे तिन्ही पुराणा जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले. ब्रह्मदेवादिकांनी केलेली स्तुती ऐकत ऐकत आपल्या परमधामाकडे गेले. आत्मस्वरूप जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेनं मनुष्यासारख्या लीला करतात. ऋषी त्यांचं गायन करतात. आता बोल म्हणले. नारद म्हणाले युधिष्ठिराला, आता तुला काय ऐकायचंय? मग त्यांनी 4 वर्ण आणि 4 आश्रमाचे धर्म विचारले.